काय गुन्हा आहे की हातच गुन्हानं बसणार बघा. साऊंड सिस्टम वाले त्यांचं त्याला ते करीत राहतात काहीतरी काहीतरी ते चालतेच बघ नाही. ते नंबर 1 जरी चूल लागलं तरी काहीतरी बोटच चालतात. असो, दोन बाजूचा विषय आहे, त्यामध्ये दया आणि कृपा. कृपा आमच्या बाजूच्या भुजबळाकडे आहे आणि आपण ऐकल्या की कृपाच संतांची भगवंताची या जीवावर लागते असं त्यांचं मत आहे. पण तुम्हाला आता सांगालो, उद्याही सांगतो, तुम्हाला बुंदी सुद्धा खाऊ दे ना, तुमच्यावर सुद्धा दया केली ते बुंदी खायला. तुम्ही अगोदर मध्ये जाऊन बघा नेमकं दया कशाला म्हणलंय. दया कोण होय? दया जर तुमच्याकडे नसती तर तुम्ही परमार्थ सुद्धा करत नव्हत्या. का करत नव्हत्या? त्याच्यासाठी तुम्हाला आता सगळे त्याच्यावर प्रमाण देणार आहे मी. आता ते चलत 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 बघत असताना महाराज सांगतात, जेथे नाही दयेचा वास तेथे जाणावे दैत्य राक्षस. ज्या ठिकाणी दयेचा वास नसेल, दयेचं त्या ठिकाणी ठिकाण नसेल, तर तिथं राक्षस आत्मन राक्षस. बघा बघा, कृपा करत असताना होय की नाही, कृपा करत असताना कृपेची बाजू तुमची आहे. कृपा कशी तुम्ही उद्या 4-5 पर्यंत सिद्ध करता. उग 5 पर्यंत होऊ द्या म्हणण्याने जमना हो. सोपं वाटत 5 म्हणलं की समाधान मनाने माणूस शब्दामध्ये 5 वाजतोर म्हणून जाते, पण 5 वाजवायला जेव्हा दिवस निघले की नाही तेव्हा ते 5 कवा वाजतात याची वाट बघते. 100% उद्या वाटच बघता असं मला वाटत आहे. का वाटालय? युवराज सिंगनं 6 बॉलला 6 6 मारलेत की नाही म्हणून. लहान लेकरापासून मोठ्या माणसापासून माहित आहे युवराज सिंगनं 6 बॉलला 6 छक्के मारले, मान्य आहे. तुम्ही किती बॉलला किती मारल्या म्हणालो. आपणाला नीट बॅट धराय ना बघा तुम्ही आपणाला नीट बॅट धरता येईना. युवराज सिंगनं मारले हो, पण आपणाला 3 तरी जातात काय बाउंड्रीच्या बाहेर याचा विचार करू म्हणालो मी. खरंच आपणाला जाते काय? आता सांगितलंय कसंही वजन वाढलंय होय की नाही. कुणीकडेच मान काढू देना, कुणीकडेच वडू देना. आता वडायला काय तुम्ही मला आवडत, ताकद जास्त आहे. आता मला माहित आहे किती जरी ताकद झाली, कितीही जरी ओढून नेण्याचा प्रयत्न केला, कुठं पायात पाय अडकावून कसं इकडलं इकडं करावं हे मला चांगलं माहिती आहे. त्याची काही तुम्ही चिंता करू नका. ताकदीच्या जीवावर भलतच काही होते असं नव्ह. बरं लांब लचक आहे, लांब लचक बरं सगळं ताकदीवरच होते. कोणी हात लावाले का बायका? सगळं काही ताकदीवरच होते असं नसते महाराज. पण काही माणसं बघा, आता पैलवानाची कुस्ती लागली मामा. एखादी दिसायला बारीक पैलवान राहते, ताकदवानही राहते. एखादी आमच्यासारखं लकडीला मोठं दिसलं म्हणून त्याला वाटते बघा बाबा मायामध्ये लई ताकद आहे, याला एरीच पाडतो म्हणते. होय मामा, एरीच पाडतो म्हणते. पण आता हे पैलवान डावामध्ये कुस्ती खेळायला निघाल्यानं ताकद बघला असेल की नसेल म्हणालो. होय की नाही. उग उचलून कुठे नेतो म्हणण्यानं जमना हो. उचलून नेत असताना विचार करावा लागते, खरंच आपली मान दुखल, मान आवटाल, भानगड येत त्याच्यात नाहीत म्हणाले. म्हणून सांगत असताना महाराज म्हणले, जेथे नाही दयेचा वास तेथे जाणावे
दैत्य राक्षस त्या ठिकाणी महाराज ते जाती रौरव नरकाचं महादोषी गर्विष्ठ 28 नरक सांगलेत महाराज शास्त्रामध्ये त्यापैकी एक रौरव नावाचा एक नरक आहे ज्याच्याकडे दया नसेल ज्याच्यावर गुरु महाराजांनी दया केली नसेल भगवंतांनी दया केली नसेल तो जीव अधम पापी जाणावा काय कोरडे ज्ञान शिकून हिताचे नाही साधन महाराज मोक्ष सिद्धांतामध्ये सांगतात काय कोरडे ज्ञान शिकून सोहिताचे नाही साधन तो नागवला सर्वस्वी जान प्रपंचिना परमार्थी तो नागवला सर्वस्वी जान प्रपंचिना परमार्थी एक तर प्रपंचामध्ये बसलो नाही एक तर परमार्थामध्ये बसलो नाही या दोन्ही मध्ये जर कोणी बसत नसेल तर तिथं कसं बसल हो तिथं काय गंमत असेल तिथली गंमत फार वेगळी आहे तिथली गंमत फार निराळी आहे बघत 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 आपल्याला बरस काही आज या पांडुरंगा मुकामी बघायचं आहे बघत असताना महाराज सांगतात सोडून विश्वरूपाचा मान सोडून विश्वरूपाचा मान शुद्ध लक्षणी ध्यान करूया शुद्ध लक्षणी ध्यान पतिव्रतेचा अहो धर्म आमुचा आहे गड्या रे पतिव्रतेचा धर्म आमुचा आहे गड्या रे करूया गुरुनामाचे आदरणीय पांडुरंग तोलबा मेंढेवार या सद्भक्ताकडून 21 रुपयाची प्रेमी भेट पाठवल्या भेटीबद्दल माझ्या भजनीवाच्या वतीने त्यांचा मनस्वी आभारी आहे धन्यवाद धन्यवाद आणि तसेच दादाराव शामराव राजेमोड यांच्याकडून 51 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल माझ्या भजनीवाच्या वतीने मनस्वी आभारी आहे धन्यवाद जयराव दत्तरामजी राजेमोड या सुद्धा सद्भक्ताकडून 21 रुपयाची प्रेमी भेट पाठवल्या भेटीबद्दल माझ्या भजनीवाच्या वतीने त्यांचा सुद्धा मनस्वी आभारी आहे धन्यवाद 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 करूया गुरुनामाचे सत्य विचार निश्चय विश्वास ठेवून करूया अमर पदाचे ध्यान करूया अमर पदाचे ध्यान सत्य विचार निश्चय विश्वास ठेवून करूया अमर पदाचे ध्यान करूया अमर पदाचे ध्यान अष्टप्रहार नाम स्मरण
अहो अष्टप्रहार नाम स्मरण करूया उन्मान होऊन करूया उन्मान होऊन म्हणून महाराज सांगतात सत्य विचारणेचे विश्वास ठेवून करूया अमर पदाचे ध्यान. त्या अमर पदाचं जर आम्हाला ध्यान करायचं असेल तर आमच्याकडे काय काय लागते. सत्य वागावं लागते. सत्य विचार निश्चय आणि विश्वास या चार गोष्टीची जोड लावावं लागते. आणि या चार गोष्टीची जोड लावण्यासाठी आमच्यावर दया यावं लागते. आमच्यावर कुणीतरी दया करावं लागते. तर आम्हाला या चार गोष्टीची जोड लावता येते. अन्यथा आमची जोड लागत नाही. आमची जोड जर एक वेळेस लागू नाही लागली महाराज आता कमी भरते 17-18 महिने तर झाले आमची जोड नाही. 17 झालं 18 महिने झाला असेल आमची काही जोड लागली नाही. आज पांडुरण्यामध्ये मात्र गावाचं नाव पांडुर्ण आहे. भजन्याचं नाव पांडुरंगच आहे. बघा कशी गंमत. ज्ञान भक्ती वैरागी त्रिपुटी होती खरंच आहे हो. पण ते त्रिपुटू घेण्यासाठी कोणीतरी आपल्यावर दया करावं लागते. तेव्हा ते ज्ञान का होय भक्ती का होय वैरागी का होय कळते महाराज. त्रिपुटी बघत असताना महाराज म्हणले बाबा तुझ्यावर कुणाची तरी दया लागते. तुझ्यावर कृपा जर नुसती कृपा 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 जर करत बसलास आता बऱ्याच जणांवर कुठली कुठली कृपा होते महाराज काय सांगावं आता. होय गुरुजी बऱ्याच जणांवर कृपा कोणाला 4 मन दाणे झाले तरी फार माझ्यावर कृपा आहे हो म्हणते देवाची. माणसाची नाही तर नाही म्हणते मात्र देवाची कृपा आहे. मला 4 मन गोंड रागाव झाले म्हणते. बघा तुम्ही म्हणते की पण तिथं होण्यासाठी महाराज त्या भगवंताला त्या गुरु महाराजांना साधू संताला अगदी अंतकरणामधून या भक्तावर या जीवावर त्या अंतकरणामधून दया करावं लागते. आणि जोपर्यंत दया करत नाही तोपर्यंत तुमच्यावर कृपा होत नाही सिद्ध होते. बघा तुम्ही साधं उदाहरण घ्या. आपल्या छोटस लेकरू जर खेळायला बाहेर गेलं उशीर झाला अंधार पडत असेल तर महाराज आपली माय आपली आई त्या लेकरावर अंतकरणामधून दयाच करते. कृपा करत दया करते. आणि त्या लेकराला माझं लेकरू कुठं गेलं असेल याला विचार त्याला विचार त्याला विचार त्याला विचार. त्या मातेचा जीव लागत नाही. कशामुळे लागत नाही. आपलं लेकरू कुठं गेलंय की कसं आहे की काय करावं. माता सुद्धा आपली आपली माय आपली आई सुद्धा या आपल्या लेकरावर दया करते कृपा करत नाही. लक्षात असावं. अत्री अनुसया मातेने सुद्धा दयाच केली. तुम्हाला तिकडे नेऊन सोडतो. अत्री अनुसया माईने सुद्धा आपल्या लेकरावर आपल्या भक्तावर अगोदर अंतकरणामधून दया केली. ब्रह्मा विष्णू महेश्वर 3 देव ज्या वेळेस अनुसया माईचं सत्वहरण करण्यासाठी गेले महाराज तिथं काय केलं अगोदर अंतकरणामधून दया केली. दया बरंच काही सत्व घेण्याचा प्रयत्न केला पण त्याचं सत्व सुद्धा शिथीला गेलं नाही. म्हणून प्रमाण सांगून जाते हे गर्विष्ठ बरेच राहतात महाराज. कोणाला एखादी ग्रंथ वाचिला गुरुजी आता तुम्हाला सांगतो युट्यूबच्या चालू राहू. तुम्हाला सांगतो एकही ग्रंथ वाचिले की नाही की काय म्हणाले कोणाही संघ लावा आपल्या संघ चिठी घ्यायला त्याची काय ताकद आहे म्हणाले. भजन एकीकडे म्हणायचं
म्हणायचं कोणी घेतली कोणती कोणची टिकी भजन तिकडे जायचं मांडीवर बरोबर असंच करते बघा तुम्ही बघल्या की नाही घेता बघल्या असाल पण असंच करते मला तर वाटते जिसके पास कुछ नहीं ज्याच्यापाशी काहीच नाही तेच मला वाटते मांडीवर हात मारणं याच्या संग घेतो त्याच्या संग घेतो त्याला आडवं बोलणं त्याला उभं बोलणं आता ते काळ गेला आडवं उभं बोलायचं त्याचं नाव घेणं त्याचं नाव घेणं नाव घेऊन मी किती मोठा होतो की फार मोठा माझा भरम आहे काय झालं म्हणा हे नाही तर आमच्या माऊलीलाच बसत हा एकदा पृथ्वीची मीटिंग झाली शाबास पृथ्वी याचा बाजूच्या बसण्यासाठी नवा की नाही कुत्र्याची मीटिंग झाली म्हणा आणि मस्त आता चांगले चांगलेच राहतात की हो चांगल्या चांगल्या कुत्र्याची मस्त एक म्हणून लागलं म्हणा या गलीला जाऊ एक म्हणून लागलं त्या गलीला जाऊ बाबा ज्याचे त्याला गल्या वाटून घ्या म्हणले ज्याचे त्याला गल्या वाटून घ्या म्हणले याची मीटिंग होत असताना सगळे मध्ये एक पिसाला आलं आता हे बक्कल समजून सांगाले त्या पिसाळ्याला गुरुजी त्या पिसाळ्याला हे बक्कल समजून सांगाले पिसाळ कुठं ऐकते होते याला चावाया बघायला त्याला चावाया बघायला त्याला चावायला बघायला त्याला चावायला बघायला मग आता काय जोड केला चांगली आहे ना आता काही हे झाले म्हणजे पिसाळ आणि या पिसाळ्याच्या जर नादी लागलं तर हे सुद्धा आपल्याला पिसाळ करते म्हणजे म्हणून या पिसाळ्याच्या नादी आपण लागू नये या पिसाळ्यावर कोणीतरी बरोबर मस्तकात काठी घालते आणि एका काठीमध्ये याचा फरान काढून टाकते चांगल्याने ठरलं महाराज बरं बघा तुम्ही पिसाळ कुत्र झाल्यानं माणसं खेदा धरू धरू मारतात आणि त्याच्या मस्तकात बसावं बरं म्हणतात एका काठीत त्यांना आडवाच व्हावं तसं महाराज आम्ही काय करण्यासाठी आलो इथपर्यंत आम्ही काय बोलावं आम्हाला कमी येवो जास्त येवो आमच्या परीने आम्ही भजन करावं कितपट खरं आहे महाराज मग खरंच तयारी असेल तर स्वतःच्या जीवावर कधी बी चिठी घ्यायला आपलं चॉलेंज आहे गुरुजी ते कधी बी कुठेही शास्त्र ठेवून पुढे बोट ठेवून भजन करू फेकाफेकीचं भजन करू नये बापरे बाप पण असली महाराज यायची फजिती होईल अशी फजिती होईल एक बार अजून सांगता सोय राहणार नाही म्हणजे आयुष्यात मला एक 7-8 वर्ष होयाले कधी मी भजनामध्ये हे शब्द वापरलो नाही पण ज्यानं माझ्यासाठी वापरले त्याच्यासाठी आवर्जून एक व्हिडिओ बनवायसाठी बोललो आता पण अरे आपल्या कधी अंतकरणामध्ये दुसऱ्या विषयी मनातही येणार नाही आता माऊली संघ आमचे 5-6 कार्यक्रम झालेत कधी बोलणं नाही काय ना विषयानं किती घासाघाशी होऊ देत पण हे आमचा संदेश खरंच तिथपर्यंत गेला पाहिजे खरंच मीटिंग कसली आहे की आणि असंच तयारी तर कधी बी येऊ कुठेही चिठी घेऊ अर्ध्या रात्री मला सिद्धांत काढून बघायची सुद्धा गरज नाही गुरुजी या लोकांचं आनंद पाठ काढायची गरज नाही आनंद पाठ सिद्धांत बाजूला झाले येतेच काय होय उगत टर टर करायला बिनकामाचं होय कोणाचं ऐकाव आणि येऊन माईकवर बोलाव माईक कशासाठी दिलंय एवढं 5-5, 6-6 हजार 4-4 हजार भाडं देऊन इथवर बोलवाले उकळ्या पकड्या लोकांच्या कडे बोलवाले काही त्याला कसं भजन द्यावं आपण खरंच कितपट भजन आमचं पटलं पाहिजे हीच आशा आमची असेल असो हा व्हिडिओ इतक्या पुरता सोडून द्या आता आपल्या भजनाच्या क्षेत्राकडून म्हणून महाराज सांगतात सोडून विश्वरूपाचा विश्वरूपाचा
खरंच आहे गड्या रे छान करूया गुरुनामाचे आदरणीय माझ्या बगरे पिंपळकोटा येथून आदरणीय आमचे मार्गदर्शक गुरुकृपा भजनी मंडळ मोजा बगरे पिंपळकोटा या भजनी मंडळातील प्रमुख गेल्या वर्षी गुरुजीची उपस्थिती या गावामध्ये होती आमचं भजन ऐकण्यासाठी आणि आमदाही उपस्थिती लागली. खरंच आमचं काहीतरी भाग्य म्हणावं गुरुजी, या गावात तिसरी वेळ होय तुमचं येण्याचं. प्रत्येक बारीला कोण्या गावला येऊ की नाही येऊ पण पांडुरण्यामध्ये गुरुजी आमच्या आवर्जून येतात. हा ते याला आल त्या गुरुजी किन्नी पळत नाही तिथे गुरुजीने बरंच दूर तिथपर्यंत. आता आम्ही काही उग साधी साधी व्हा गुरुजी, तुमच्या गावात ज्यानं जाणार आहे ते मात्र पटावर लिहत गावच आहे महाराज. तसं तर फार मोठी अपेक्षा आहे महाराज. एकेकाने जशी आमच्या गावातली भजण्याची अपेक्षा पूर्ण झाली तशी आमची कधीतरी वेळ येईल वगैरे. दिवस काही गेले नाही, दिवस लय बाकी आहात. जेव्हा काहीच जमना गेलं तेव्हा मग पिंपळकोट्याला भजन केलो. आता तर थोडं थोडं जमालंय, तिथे 100% वेळ येणार आहे पण कधी येईल काही सांगता येत नाही. जसं माणसाचाच भरोसा नाही पुढचं काय सांगावं. आदरणीय आमचे मार्गदर्शक दत्तभक्त परायण गंगाधररावजी चंबलवाड गुरुजी छत्रपती संभाजीनगर येथे सहशिक्षक म्हणून ज्यांची ड्युटी चालू आहे आणि तिथून खरंच भजनावर कितपत प्रेम करावं महाराज या खरंच माणसाला तुम्ही विचारा. भजन का होय, भजनावर कितपत प्रेम करावं. अहो ड्युटी आहे, ज्याचे त्याला कामधंदे सरणार आहेत. आम्हाला गुरुजी आता जर पाणी पडलं फाट शेतात जाऊन आम्हाला भेगीने उजळण्याच्या आधी बघावं लागते कुठं कुठं पाणी साचलं याला कसं बाहेर काढावं. पण तिथून इथपर्यंत भजनाचा आनंद घेण्यासाठी महाराज खरंच पूर्वी जन्माचं सुकृत लागते. काही महाराज सुद्धा सांगतात बहुत जन्माच्या शेवटी काहीतरी हाय ते नवच ते दुसरंच होय. माझं आता ध्यानात आलं तेव्हा सांगतो. असं गुरुजीकडून चालू असलेल्या भजनावरती 51 रुपयाची प्रेमी भेट पाठवल्या. भेटीबद्दल धन्यवाद. धन्यवाद. पतिव्रतेचा धर्मानुचा आहे गड्या रे छान पतिव्रतेचा धर्मानुचा आहे गड्या रे छान करूया गुरुनामाचे आदरणीय अंकुश पांडुरंग मेंढेवाड
पांडुरंगकर यांच्याकडून 21 रुपयाची भेट पाठवल्या. भेटीबद्दल भद्रीबाच्या वतीने मनस्वी आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद. दया क्षमा शांती घेता भेटे परदैवीचा दाता, भेटे परदैवीचा दाता. अहो दया क्षमा शांती घेता भेटे परदैवीचा दाता, भेटे परदैवीचा दाता. महाराज सांगतात दया क्षमा शांती देते आहे देवाची वस्ती. बघा तुम्ही आता आपल्याकडे दयेची बाजू आहे मामा, आपल्याकडे दयेची बाजू आहे. दया कशी की नाही, कृपा दिसायची वय हो, कृपा तर कोणी करते की हात ठेवली केली बमायावर कृपा म्हणतात. अंतकरणापासून भूमीच्या देतापासून दया करावं लागते, त्याला दया म्हणावं. आणि ज्याच्याकडे दया नसेल त्याचा परमार्थ सुद्धा कुचकामी ठरतो. दया कोण होय, जे आपल्याला दया वाटते हे दया नव महाराज. शास्त्रामध्ये जाऊन जर बघलं तर परमार्थाची माय होय म्हणे दया, परमार्थाची माय. परमार्थ तिच्या पोटी जन्मलाय, कुणाच्या? दयेच्या. कृपेच्या पोटी परमार्थ जन्मला नाही महाराज. बघा तुम्ही किती दिवस भजन करा, कृपेच्या पोटी परमार्थ जन्मला नाही, पण दयेच्या पोटी परमार्थ जन्माला आलाय. म्हणूनच तुम्ही आम्ही परमार्थ कराल्यानंतर आमच्यावर कृपा होय. या पांडुरण्यामध्ये भजन जोपर्यंत आपलं चालू आहे तोपर्यंत दिसायला जरी तुम्ही बम दिसल्या तरी बार फुसका दिसालाय मला. हा शिकायचं भजन आहे. सुधरून आले तिकडे जाऊन, पण मला वाटत तिकडे गेल्यानं राईस बदललाय वाटाले, भात भात. कोण्या भाताला फार माणसं फुगता, पण इकडला भात आपला कोकणाचा वेगळा, इकडला आपल्याला सूट झालता. जसं होत्या तसं होत्या. आम्ही कुठेही गेलो नाही. बघा बरं जशी हाताची हाकी नाही तुम्ही म्हणल्या तशी. बघा तुम्ही पाण्यामध्ये बदल पडला. आता काय पाण्यानं फुगल्या काय भातानं फुगल्या, हे आम्हाला उद्या 3-4 वाजेतून कळून जाईल महाराज. आणि हे आमचा बार जसा फुगून आहे फुगा महाराज, तसा फुगूनच राहावं. नाही तर उग टाचपिन मारली तर हवा निघून जाईल. टाचपिन मारली हवा निघून जाते, तुम्हाला माहिती आहे. म्हणून टाचपिनीला भिडवाव. आता आपण काय टाचपिन व्हा म्हणत की नाही, त्यानेच म्हणत हे सडपातळ आहे आम्ही. खरंच सडपातळ आहे आम्ही. एक टाचपिनच धरा, टाचपिन हाताला येईना लोचिंबक झाल्याशिवाय हे टाचपिन धरा. पण या टाचपिनीनं बरोबर हवा सोडतो एवढं पक्क होईल. हवा येरी हो हवेला एक तर पंक्चर हाय म्हणूनही वाटू नये, म्हणजे दमान हवा जाते बघा. आपल्याला 4 वाजेतून म्हणजे चालवायचं. मग 4 वाजेतून कशी थोडी 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 जात 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 मग 4ला गाडी पंक्चर 100%. म्हणून महाराज सांगतात आमच्याकडे दयेची बाजू आहे. दया सांगत असताना महाराज म्हणले दया क्षमा शांती घेता भेटे परदैवीचा दाता, भेटे परदैवीचा दाता.
मरणाची हरली चिंता कैवल्याचे सुख भोगता कैवल्याचे सुख भोगता अहो जन्म मरणाची हरली चिंता कैवल्याचे सुख भोगता कैवल्याचे सुख भोगता मग महाराज म्हणले दया क्षमा शांती घेता ओहो भेटे परदैवीचा दाता दाता जन्म मरणाची हरली चिंता ओहो कैवल्याचे सुख भोगता कशाने महाराज दयेनं आम्हाला कैवल्याचं सुख भोगता येते कृपेनं आम्हाला सुख भोगता येत नाही आमच्यावर दया जर केली अंतःकरणामधून तर आम्हाला त्या कैवल्याचं सुख भोगता येते पण आम्हाला कृपेनं तिथलं सुख भेटत नाही ते सुख पाहिजे असेल तर आम्हाला महाराज बोले बाबा तुमच्याकडे दया पाहिजे आणि दयेशिवाय तुमची गोष्ट कुठलीही आम्ही जर करायला गेलो तर कुचकामी ठरते त्यासाठी महाराज सांगतात सोडून विश्वरूपाचा पतिव्रतेचा अहो धर्म आमचा आहे गड्या रे छान परमार्थ करीत असताना अजून एक प्रमाण सांगते पतिव्रतेचा धर्म आमचा आहे गड्या रे छान जैसी पतिव्रता नारी दुसरा नयेची अंतरी सातक पक्षी दया परी तो मेघाला चोनीस वेना आम्हाला परमार्थ करायचं असेल तर महाराज सांगतात जैसी पतिव्रता नारी दुसरा नयेची अंतरी चातक पक्षी दया परी तो मेघा वाचून सिवेना महाराज चातक पक्षाला सुद्धा त्याला एक नक्षत्र आहे आणि त्या नक्षत्रामध्ये तो मेघाचाच वरच्यावर त्याच नक्षत्रामधलं पाणी पितो 12ही महिने तो नदीचं नाल्याचं ढवाचं इकडलं तिकडलं पाणी पित बसत नाही तसं आम्हाला भक्ती करावं लागते एका मुंगीवानी भक्ती करावं लागते आता पुढे पुढे बघायचं आहे आपल्याला भक्ती बघायची आहे कृपा द्यायची बघायची आहे आमची दया बघायची आहे तुम्ही आमच्यासाठी आम्हाला किती खिशात हात घालून तुम्ही ते दया कृपा करणार आहे ते आम्हाला बघायचं आहे तुमचं होय की नाही सगळ्याला एकूण एकाचं बघायचं आहे उद्या 4 वाजेपर्यंत म्हणून पतिव्रतेचा धर्म आमचा बाबा 6 GB मोबाईल निघाला होता ते काय 6 काय म्हणतात 6 GB काय गुरुजी ते 6 GB निघाले आता 4G 5G बंद पडले आणि आता 6 GB 5G भजणार सुद्धा तुम्हाला सांगतो ओळखून घ्या म्हणून पतिव्रतेचा धर्म आमचा आहे गड्या रे छान करूया गुरुनामाचे ध्यान या नामाने हरती ताप सडून गेले त्रिविध ताप सडून गेले त्रिविध ताप
चढून गेले त्रिविध आनंद नामे करीत तप मोक्ष सुखाचं तप मोक्ष सुखाचं तप आनंद नामे करीत तप हे मोक्ष सुखाचं तप हे मोक्ष सुखाचं तप सोडून विश्वरूपाचा मन सोडून विश्वरूपाचा मन करूया शुद्ध लक्ष्मी ध्यान करूया शुद्ध लक्ष्मी ध्यान पतिव्रतेचा धर्म आमचा आहे गड्यारे छान करूया गुरुनामाचे ध्यान स्वात्म सुखाचा सांगता पार अमृताऊनी निज सार अमृताऊनी निज सार स्वात्म सुखाचा सांगता पार अमृताऊनी निज सार अमृताऊनी निज सार ओहो ज्याने साधिला भाग्यवान नर सांगून गेले खुशाल गिर सांगून गेले खुशाल गिर इमानदार काय सांगावं खिचडी नंबर 1 झाली तुमचा आमचा गुन्हा नव्हती खिचडीचा गुन्हा होता अजून एवढी नंबर 1 खिचडी करायची ना भाऊ मोठं कुठं ठेवायचं नंबर 1 भजन म्हणतो आता हे चांगली सकावर कार करते सकाळी 10-11 वाजेत होता नाही हरीला नाश्त्याला देण्याची तरी जमते नंबर 1 झालता गुरुजी स्वयंपाक खिचडी आबा बाबा खिचडीत न हो म्हणलं गाता माता अंग लटी आली म्हणाले अजून लय घेऊ माणसं नव्हतं लय करा कैवल्यवासी रामराव माणिकराव राजेमोड उर्फ RR पाटील राहणार पांडुर्णा यांच्याकडून 51 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल माझ्या गुरुकृपा भजनीवळाच्या वतीने मनस्वी आभारी आहे धन्यवाद मी म्हणलो गण झाल्यानंतर जरा येतील वाटत आता येतात दुसऱ्या पर्याला सगळी माणसं निघून जातात मग हे जागेवर येतात म्हणून ज्याने साधिलाय भाग्यवान नर सांगून गेले खुशाल गिर सांगून गेले खुशाल गिर सोडून विश्वरूपाचा मान सोडून विश्वरूपाचा मान
पतिव्रतेचा अहो धर्मामुचा आहे गड्या रे छा खरंच आहे गड्या रे छा करूया गुरुनामाचे